आपला महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीच्या मोठ्या संकटात सापडलेला असताना राज्यात आय लव्ह मोहम्मदचा वाद सुरू झाला। 2 आठवड्यांपूर्वी उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून सुरू झालेला हा ज्वर आता महाराष्ट्रात पोहोचलाय। याच मुद्द्यावरून अहिल्यानगरमध्ये मुस्लिम समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नेमका हा वाद काय आहे जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून। आय लव्ह मोहम्मदची रांगोळी, अहिल्यानगरात वादाची आरोळी, धार्मिक भावना दुखावल्याचं कारण, रांगोळीवरून मुस्लिम धर्मीय आक्रमक। अहिल्यानगरमध्ये आक्रमक झालेले मुस्लिम धर्मीय आणि त्यांना आवर घालणारे पोलीस कर्मचारी। अहिल्यानगरमधील या वादाचं कारण ठरलंय आय लव्ह मोहम्मदची रांगोळी। या रांगोळीमुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्द्यावरून मुस्लिम समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं। शहरातील कोटला स्टँड परिसरात रस्त्यावरती अपमानास्पद मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाज रस्त्यावरती उतरला आणि आंदोलकांना बाजूला करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली, त्यांना विनंती केली आणि तरी सुद्धा ते तिथून निघून जात नव्हते। त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू केली। त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे। खरं तर जवळपास 2 आठवड्यांपूर्वी उत्तर प्रदेशात सुरू झालेला वाद आता हळूहळू राज्यात पसरू लागलाय। कानपूरमध्ये ईद मिलाद उन नबी या निमित्ताने आय लव्ह मोहम्मदचे बॅनर्स लावण्यात आले। यावरून वाद निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता। यानंतर उत्तर प्रदेशासह देशातील अनेक शहरात मुस्लिम समाजाने आंदोलनं केली। उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये आय लव्ह मोहम्मद बॅनरसह काढलेल्या मोर्चा दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झालेली। या प्रकरणी पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली होती। तसंच उन्नावमध्ये रविवारी निघालेल्या मोर्चा प्रकरणीही पोलिसांनी 5 जणांना अटक केली। आय लव्ह मोहम्मदच्या पोस्टर विरोधात आता आय लव्ह महादेव आणि आय लव्ह राम असं पोस्टर वॉर रंगलंय। उत्तर प्रदेशातील हे वारं 2 दिवसांपूर्वी मुंबईत पोहोचलं। मुंबईतही आय लव्ह महादेव आणि आय लव्ह रामचे बॅनर्स पाहायला मिळाले। पण आता ग्रामीण भागात हा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। तो माझं आव्हान असेल अहिल्यानगर वासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी। नवरात्र उत्सव सुरू आहे, दसऱ्यासारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे, त्यानंतर दीपावली सारखा सण आहे। हे सगळं आपण शांततेत आपल्याला करायचंय। त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये कुणी अशी काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करू नये। त्यामुळे पोलीस सतर्क आहे आणि या बाबतीमध्ये जे संशयित आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतले, पण दुसऱ्या बाजूचे लोक पोलिसांनी ताब्यात घेणं आवश्यक आहे ज्यांनी बोर्ड लावले असतील असे। आता एकदा अटक झाली आरोपीला, त्याची आवश्यकता नव्हती धरण धरण्याची, पण ते ऐकायला तयार नाही। मग शेवटी थोडा लाठीचार्ज सोमय लाठीचार्ज झाला। त्याच्यामध्ये 30 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पण आता शांतता आहे, परंतु कायदा कोणी हातात घेत असेल तर कडक कारवाईची सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेली आहे। दरम्यान अहिल्यानगरमधील या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय, तर मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या वोट जिहादचा दाखला देत पलटवार केलाय। या नगरमध्ये सर्व धर्माच्या समाजाला एकत्र घेऊन जाणारं नगर होतं। काही दिवसापासून ते नगर दूषित होत आहे अशा प्रकारची चित्र निर्माण झालेलं आहे आणि म्हणून ज्यावेळेला वातावरण चिघळलं की त्याचा पडसाद हे निमित्त कुठलं तरी होतं आणि त्यामुळे होतंय। माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारने सर्व समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सरकारने आता हा धर्मवाद महाराष्ट्रामध्ये बंद करावा। मला तेच म्हणायचं आहे की जाणीवपूर्वक हे होत आहे का? ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि एक प्रकारे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न जो काही करण्यात आला, पोलरायझेशनचा प्रयत्न करण्यात आला, तशाच प्रकारचा काही प्रयत्न वेगळा होतोय का याच्याकडे लक्ष द्यावं लागेल। आय लव्ह मोहम्मदची बॅनरबाजी आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून लावले जाणारे आय लव्ह महादेव, आय लव्ह रामचे पोस्टर्सवरून राजकारण चांगलंच तापलं। पण अशा घटनांमुळे महाराष्ट्रातील पुरोगामित्वाला आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमेला धक्का बसणार नाही ना? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार तर नाही ना? याचा सर्वांनीच विचार करायला हवा। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।